क्रांतिवीर ज्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केलं, जल जमीन जंगलचा सत्याग्रह आणि ज्याला उल गुलान म्हणून ज्या नावाने ओळखलं जातं त्यांचं आंदोलन म्हणजे उल गुलान। या आंदोलनाचे जनक बिरसा मुंडाजी यांच्या 149व्या जयंती निमित्ताने आपण एकत्र झालेलो आहोत। इथे भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे। 150 वर्ष ज्या इंग्रजांनी या देशावर राज्य केलं त्यांचं राज्य उलथून पाडण्यासाठी सर्वप्रथम ज्यांनी बलिदान दिलं ते क्रांतिवीरांच्या लोक गोष्टी करतात, चर्चा करतात, परंतु हे क्रांतिवीर ज्यांनी इंग्रजांना सडवणं पडवणं सोडलं होतं ते क्रांतिवीर आजही जल जमीन आणि जंगलचं आंदोलन देशात वेगवेगळ्या राज्यात सुरू आहे। परंतु जो मूल निवासी आहे, ज्याला अलीकडे आदिवासी म्हणतो किंवा कायदेशीर या भारतीय संविधानात ज्यांना अनुसूचित जमाती म्हटलं, एसटी म्हटलं, ट्राईब म्हटलं, त्या 1000 जाती भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या 39 जाती ज्यात यांची नोंद आहे। या ट्रायबलला या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे ज्यांना सडो पडो करून सोडल्यावर इथल्या प्रस्थापितांच्या हातात या देशाचा कारभार आला आणि कारभार आल्यावर या आदिवासींना त्यांनी विस्थापित करण्याचं काम केलं। आजही आदिवासी समाजाची स्थिती म्हणजे त्यांना जंगलापासून परावृत्त केल्या जात आहे, जमिनीपासून परावृत्त केल्या जात आहे, पेसा कायदा असो किंवा अनेक काही गोष्टी आहेत ज्या जनहिताच्या विरोधात आहेत। आता त्यावेळेस जे आंदोलन होतं इंग्रजाविरुद्ध सशस्त्र क्रांतीचं यांनी तीरकमत्यांनी आंदोलन केलं। आता हे आंदोलन मतावर आलेलं आहे। हे जे माझ्या हातात भारताचं संविधान, त्यावेळेस भारताला कायदा नव्हता, संविधान नव्हतं, म्हणूनचा कायदा चालत होता, म्हणजे बडी तो कानपिढी। आता तसं नाही राहिलं। आता या कायद्यानं समान अधिकार मिळाले आणि या अधिकाराचा वापर करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला मिळवून दिली। तो दिवस आता 20 नोव्हेंबर हा दिवस आहे आणि ज्या सरकारने तुम्हा आम्हाला या स्थितीत आणलं, तुम्हाला रसातळाला नेलं, त्यांना आता सडोपडो करण्याची वेळ तुमच्या हातात आलेली आहे। आणि म्हणून ज्या म्हणजे आता या निमित्तानं, कारण बसपाचा एक प्रतिनिधी या नात्याने बोलताना 2 गोष्टी उल्लेख केला पाहिजे। 60 वर्ष काँग्रेसनी सत्ता भोगली, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत यांचं सरकार होतं, परंतु शिक्षणाचं बाजारीकरण करण्याचं काम केलं, आरोग्याचंही तेच त्यांनी केलं, म्हणजे शिक्षणापासून वंचित आहोत, अजूनही रोजगार नाही आमच्या तरुणांना, अशी स्थिती आम्ही बेघर आहोत, अजूनही झोपडपट्ट्यांना ज्या जागेवर आम्ही बसतो त्यांचे मालकी पट्टे दिलेले नाही, ज्या जमिनी आम्ही वाहतो त्या जमिनीचे पट्टे त्यांनी दिलेले नाही, अशी स्थिती 60 वर्ष त्यांनी सत्ता भोगली, त्यांच्यामुळे ही आमची झाली। लोकांनी पर्याय निवडला की आता हे फार बदमाश आहे, हे काही आमचं ऐकत नाही, आणि मग पर्याय दुसरा निवडला, मग तो भाजपचा पर्याय निवडला, शिवसेनेचा पर्याय निवडला, त्यांनाही 20 वर्ष सत्ता दिली, परंतु आमची स्थिती काही सुधारली नाही, आमची स्थितीत काही परिवर्तन झालं नाही। आणि म्हणून आता तिसरा पर्याय भारताचं इलेक्शन कमिशन म्हणते ते तिसरा पर्याय कुठला आहे तर राष्ट्रीय स्तरावर बहुजन समाज पार्टी बहीण महायुतीच्या नेतृत्वात हा राष्ट्रीय पक्ष आहे।